आपण स्कूल पोर्टलवर सध्या फॉरवर्ड पासवर्ड केलं तरी त्या ठिकाणी ओटीपी संबंधित मुख्याध्यापकाला जात नाही, तर ती ओटीपी त्या संबंधित मुख्याध्यापकाला जाईल या हिशोबाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, सध्या आता आपण मोबाईलवर जर स्कूल पोर्टल एवढं टाईप केलं किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। ही लिंक आहे, याला या ठिकाणी मी टच करतो, 3 रेषा दिसतात तुम्हाला, या ठिकाणी याला मी क्लिक करतो। क्लिक केलं की या ठिकाणी डिपार्टमेंट युजर लिंक आहे, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरायचा आहे, तर काही जणांना त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड तो घेत नाही, तर या ठिकाणी मी स्कूल पोर्टल या ठिकाणी क्लिक करतो। आयडी पासवर्ड आणि कॅप्चा भरूनही लॉग इन होत नसेल आणि कदाचित आपला पासवर्ड आपण चुकलेला असेल, चुकलेलं पासवर्ड आपण टाकत असाल, पासवर्ड जर आपण विसरला असाल, तर या ठिकाणी बघा हे युजर आयडी टाका, म्हणजे आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक टाका आणि या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड करा। फॉरगॉट पासवर्ड केलं की संबंधित त्या मुख्याध्यापकाला ओटीपी जात असते। आता बघा, फॉरगॉट पासवर्ड करण्या अगोदर या ठिकाणी आपल्या संबंधित मुख्याध्यापकाला ओटीपी जात नाही, या ठिकाणी जर फॉरगॉट पासवर्ड केलं, या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगत आहे। बघा, अगोदर आपण स्टुडंट पोर्टलवर यायचं। या ठिकाणी बघा, ही साइट मी या ठिकाणी मी स्टुडंट पोर्टलवर येतो। या ठिकाणी मी स्टुडंट पोर्टल या ठिकाणी मी क्लिक करतो। स्टुडंट पोर्टल 2025-26 वर तुम्ही या ठिकाणी याला मी क्लिक करतो आणि लॉग इन होतो। या ठिकाणी युजर आयडी टाकतो, पासवर्ड टाकतो आणि लॉग इन होतो। जर तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी एंट्री करत असाल स्टुडंट पोर्टलवर, तर या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड टाका। डिफॉल्ट पासवर्ड म्हणजे जी कॅपिटल काढायचं, जी नंतर स्मॉल घ्यायचं, सर्व GUEST 1 2 3 उद्गारवाचक चिन्ह @ आणि हॅश एवढं टाकायचं, कॅप्चा भरायचं आणि लॉग इन व्हायचं। आता माझ्याकडे पासवर्ड मी बनवलेला आहे आणि तुमच्याकडे देखील स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड बनवलेला असेल, तर या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा। हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो। आता बघा, लॉग इन झाल्यानंतर ही जी महत्वाची सूचना आहे याला या ठिकाणी मी कट करतो। आता बघा, हे जे आहे बघा स्कूल डिटेल्स मध्ये याला या ठिकाणी क्लिक करा। या स्कूल डिटेल्स मध्ये संबंधित जो आपले HM असतील, या ठिकाणी बघा, या ठिकाणी प्रिन्सिपल, डेट ऑफ बर्थ, म्हणजे यांची जी माहिती बाकी राहिली असेल ती पूर्ण करा। या ठिकाणी प्रिन्सिपल मोबाईल नंबर टाका, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे, नाव टाकायचं राहिलं असेल तर नाव टाकून घ्या। ही सर्व माहिती या ठिकाणी अपडेट करा, म्हणजे मोबाईल नंबर टाकलेला आपल्याला आवश्यक आहे, कारण त्याच्यावर आपल्याला ओटीपी जाणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया। या ठिकाणी ही सर्व प्रोसेस या ठिकाणी मी केलेली आहे आणि सेव्ह करा। सेव्ह ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा। डाटा अपडेट सक्सेसफुली झाला, याला ओके करा। ओके केल्यानंतर आपल्याला बाहेर यायचंय, म्हणजे आपल्याला आता स्कूल पोर्टलवर यायचं। या स्कूल पोर्टलला या ठिकाणी क्लिक करतो, म्हणजे आपण त्या स्कूल पोर्टलच्या साईटवर त्या ठिकाणी येऊया। आणि युजर आयडी टाका, आता पासवर्ड रॉंग आहे हे टाकू नका, कॅप्चा भरा आणि फक्त फॉरगॉट पासवर्ड करा। फॉरगॉट पासवर्ड केलं की आता आपण स्टुडंट पोर्टलवरील जी प्रोफाईल होती मुख्याध्यापकाचं, त्या ठिकाणी नाव, इंग्रजीत नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्यांचा जी काय माहिती असेल ती माहिती त्या ठिकाणी आपण सेव्ह केलेली आहे। अपडेट सक्सेसफुल झालेलं आहे। तर याला जर फॉरगॉट पासवर्ड केलं तर संबंधित त्या हेडमास्टरला, ज्याचं आपण नाव टाकलं, ज्याचा मोबाईल नंबर टाकला, त्याला ती संबंधित व्यक्तीला ओटीपी जात असते। ओटीपी त्या ठिकाणी टाकली, त्याचा सबमिट केलं की परत त्या ठिकाणी मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी त्याचा या स्कूल पोर्टलचा त्या ठिकाणी त्यांना पासवर्ड मेसेज जात असतो। अशा प्रकारे हे 100% मी केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तुम्हाला काही अडचण असल्या तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये विचारू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।